किचनमध्ये तुम्ही बघाल तर बऱ्याचशा जातकांच्या घरी कचरा कुंडी, जी कचरा पेटी असते हं, घरातली आपली, हं, कचऱ्याचा डबा, हं. अतिशय, अतिशय घाणेरड्या प्रकारांचा हो, असतो हो. आणि तिथे लक्ष्मीचा ऱ्हास होतो. म्हणजे ओके. हं, माझी आजीचं वाक्य होतं हे माझी हं, आई नेहमी सांगते, की "बाई सुगरण आहे की नाही, हं. हे तिच्या घरातल्या किचनवरून कळतं." हां. आजच्या बाबतीत, आजच्या कलियुगात मुंबईकर किंवा शहरांच्या बाबतीत बाई सुगरण आहे की नाही ते तिच्या कचऱ्याच्या डब्यावरून कळतं. अ, का? कारण आपल्याकडे अलक्ष्मी आणि लक्ष्मी. हां, अलक्ष्मी ही लक्ष्मींची मोठी बहीण आहे. हां. म्हणजे पहिला मान मोठ्या बहिणीचा असतो की नाही नेहमी करेक्ट. सगळीकडे. हो. मग तिला असं सांगितलंय, की जेव्हा लक्ष्मी घरात येणार, हां. तेव्हा लक्ष्मीला बाहेर जायचंय. ओके. म्हणून तिन्ही सांजे संध्याकाळी जो 7चा तिन्ही सांजचा वेळ आहे म्हणजे हं, थोडक्यात 6:45 हं. टू 7:15 अर्धा तास. ओके. म्हणजे हा सायंकाळचं जी ही प्रभा आहे, हं. त्यावेळेस झाडू मारू नये. हां. मग तो स्वच्छता ठेवणं, मग अशा वेळेस स्वच्छता म्हणून 6:30ला झाडू मारून घ्यावा. ओके. आणि मग अशा वेळेस ती स्वच्छता जर असेल, किचन स्वच्छ असणं, की कचऱ्याचा डबा स्वच्छ हं. असणं, हे लक्ष्मी प्राप्तीचं फार सुंदर म्हणजे ओके, सोपा उपाय आहे, ओके. तो करणं. आजकाल कचऱ्याच्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात. शक्यतो हो. त्या वापरू नयेत, कारण प्लास्टिक इज अ राहू. ओके. तर दुसरं आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा अशी अतिशय स्वच्छ असायला पाहिजे. उत्तर दिशा स्वच्छ असली, की आवक वाढू शकते. पण आवक वाढली तर तुमच्या घरात स्थिर राहण्यासाठी तुमचं नॉर्थ ईस्ट स्ट्राँग असायला पाहिजे. ओके, नॉर्थ ईस्ट स्ट्राँग आहे, पण तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी यायला पाहिजे. त्यासाठी तुमचं नॉर्थ वेस्ट स्ट्राँग असायला पाहिजे. ओके, सो पैसा फक्त एकाच बाजूने हा नाही येत. ओके. म्हणून तर स्वामींनी 10 दिशा दिल्यात ना. हां. अष्टदिशा आणि अधः-ऊर्ध्व दिलंय. करेक्ट. छप्पर पाहिजे, हं. जमीन पाहिजे तर घर बरोबर आहे. बांधणार. सो या सगळ्यांचा प्रभाव एकत्रितपणे होतो. पण त्यातल्या त्यात येस स्वच्छता ठेवणं, हं. घरामध्ये तिन्ही सांजेचं दिवाबत्ती होणं फार महत्वाचं आहे. याने ओके. फार चांगले अनुभव येतात. म्हणजे आता उपाय म्हणून सांगते हां. आपल्या प्रेक्षकांना, की लक्ष्मीचे काही मार्ग मिळत नाहीयेत. हं, काहीच समजत हं. नाहीये काय करावं. तर तिन्ही सांजेला दरवाजामध्ये दिवा लावणं, हां. स्पेशली तुपाचा. ओके, तुपामध्ये पण A2 म्हणजे देशी गाईच्याच तुपाचा ओके. प्रकर्षाने फार महत्वाचा आहे. हां. आणि तो लावल्यावर एक धूप स्टिक दरवाजाची दृष्ट काढून म्हणजे ओवाळणं. हो. ॲक्चुअली ना बऱ्याच वेळेस आपल्या जातकांना हे माहितीच नाही की का ओवाळायचं. ते हां. ओवाळणं म्हणजे एक प्रकारची दृष्ट काढणं आहे. ओके. तर ती 3 वेळा ओवाळून मग त्या दिव्याच्या बाजूला ठेवावं. याने शनी महाराजांची जी घरामधली जी वृत्ती किंवा एक हां, दिशा आहे म्हणाल हां. वेस्ट, ती हील होते ओके. आणि तुपाने साक्षात लक्ष्मी यायला मदत होते.